नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत 12वी अकाउंट डेट ऑफ पार्टनर मधील उदाहरण क्रमांक 1 त्याचं डिटेल सोल्युशन आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। आपला व्हिडिओचा नंबर आहे 12 अकाउंट 0502 आणि माय नेम। त्याचप्रमाणे हे या टाइप करून तुम्ही YouTube वरती हे टॅग टाइप करून सर्च करू शकता या नावाने व्हिडिओ। तर आपण चला पाहूया। तर Rekha, Menka, Mukta were partners in a business sharing profits and losses in the ratio 2:1:1 respectively. आता तीन पार्टनर आहेत, दोनास एकास एक रेशो आहे। रेशो खाली अंडरलाइन करून घ्या। त्यांनी आपल्याला बॅलन्स शीट दिलेला आहे 31 मार्च 2019, 31 मार्च 2019, 31/3/2019। डेट ऑफ पार्टनर या एक्झाम्पलमध्ये डेटला खूप महत्त्व आहे, तर लक्ष द्या। लायबिलिटीज आपल्याला दिलेल्या आहेत। लायबिलिटी साईडला कॅपिटल दिले रेखा, मेनका आणि मुक्ता। तर मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितले की ॲडमिशन, रिटायरमेंट आणि डेथ, तर याच्यामध्ये 50% साम्य आहे। तर हे नेहमीप्रमाणे आपण कॅपिटल अकाउंट ओपन करायचं आहे एक 7-8 ओळींचं। त्याच्या क्रेडिट साईडला बाय बॅलन्स कॅरीड डाऊन आणि तिन्ही बॅलन्सेस लिहून टाकायचे। चला मग आपण जाऊया लगेचच। पार्टनर्स कॅपिटल अकाउंट क्रेडिट साइड बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन, रेखा 60,000, मेनका 70,000, मुक्ता आली 34,000 रुपये। आलो इथपर्यंत आपण। आता पुढे पहा एक्झाम्पलमध्ये काय दिलंय। खाली दिले क्रेडिटर्स बिल्स पेबल, यावर काही ॲडजस्टमेंट नाही, परंतु पूर्ण उदाहरण सोडून झाल्यानंतर आपण सर्व ॲडजस्टमेंट नंतर याचा इफेक्ट नवीन बॅलन्स शीटला जसेच तसे अमाऊंट लिहून टाकायची। त्यानंतर जनरल रिझर्व्ह दिलेला आहे 16,000 रुपये, तर दोनास एकास एक या प्रमाणामध्ये काय करा, वाटून टाका। मग जनरल रिझर्व्ह अकाउंट डेबिट टू रेखा, मेनका कॅपिटल अकाउंट क्रेडिट अशी एंट्री होईल 8,000, 4,000, 4,000 रुपये। मग आपण जायचं आहे कॅपिटल अकाउंटला आणि कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला लिहायचं आहे बाय जनरल रिझर्व्ह अकाउंट। रेखाच्या कॉलममध्ये 8,000 रुपये, मेनकाच्या कॉलममध्ये 4,000 रुपये, मुक्ताच्या कॉलममध्ये 4,000 रुपये। आले बरोबर? ठीक आहे। आता परत पुढे काय दिले पहा। आता जनरल रिझर्व्ह वाटून दिला आहे आपण। त्यानंतर असेट साईडला या प्लांट अँड मशिनरी 60,000 रुपये, त्याच्यावर आहे एक नंबरची ॲडजस्टमेंट। प्लांट अँड मशिनरी वॉज टू बी रिव्हॅल्यूड ॲट ₹70,000, म्हणजे 60,000 रुपये प्लांट अँड मशिनरीची किंमत होती, 70,000 रुपये झाली। आपल्याला स्पष्ट दिसतंय की 10,000ने वाढ झाली। मग आपण आता दोन इफेक्ट द्यायचे नेहमीप्रमाणे। असेटला जायचं, इनरला यायचं 60,000 रुपये, ॲड ॲप्रिसिएशन अधिक 10,000 रुपये, आउटरला घ्यायचे 70,000 रुपये। त्यानंतर जी 10,000ची वाढ झालेली आहे हीच आपल्याला परत रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या किंवा प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंटच्या क्रेडिट साईडला दाखवायची बाय प्लांट अँड मशिनरी 10,000 रुपये। आलं लक्षात? त्यानंतर पहा डेटर्स आहेत 50,000 रुपये, त्याच्यावर पण एक नंबरची ॲडजस्टमेंट आहे आपली। अँड RDD इज टू बी क्रिएटेड ऑफ ₹2,000 दिसतं इथं 2,000 रुपये आपल्याला RDD क्रिएट करायला सांगितली। मग सेम आता आपण 2,000 रुपये त्याच्यामध्ये काय करणार आहोत, RDD आपण काय करतो, लेस करतो। म्हणून असेटला जायचं आहे, ही बॅलन्स शीटची असेट साईड। डेटर्स इनरला 50,000 रुपये, लेस RDD 2,000 रुपये, लेस सिम्बॉल द्यायचा आहे इथे, आणि आउटरला घ्यायचे 48,000 रुपये। आलं लक्षात? त्यानंतर दुसरा इफेक्ट द्यायचा आहे। आता आपण एक्सपेन्सेस आहे किंवा लॉस आहे हा, म्हणून आता रिव्हॅल्युएशन किंवा प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंटच्या डेबिटला जायचं आहे, तिथे लिहायचं आहे टू RDD अकाउंट 2,000 रुपये। आले 2,000चे इफेक्ट लक्षात तुमच्या? आता पुढे पहा, फर्निचर दिलेलं आहे 30,000 रुपये, फर्निचरवरती काहीच ॲडजस्टमेंट नाही, पण सर्व ॲडजस्टमेंट झाल्यानंतर नवीन बॅलन्स शीटला घेऊया। बँक बॅलन्स दिलेला आहे 60,000 रुपये, तर बँक अकाउंट ओपन करायचं आहे। नेहमीप्रमाणे बँक अकाउंटच्या डेबिट साईडला टू ओपनिंग बॅलन्स घ्यायचा आहे, तिथं लिहायचं आहे टू बॅलन्स ब्रॉट डाऊन। हे आहे बँक अकाउंट, टू बॅलन्स ब्रॉट डाऊन 60,000 रुपये। आलो इथपर्यंत आपण। आता त्याच्यानंतर आपल्याला काय जायचं आहे, खाली इन्फॉर्मेशन पाहिजे आहे। मग इन्फॉर्मेशन पाहताना खूप महत्त्वाचा शब्द मी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये सांगितला, मुक्ता डाईड ऑन 1 जुलै 2019। तर हा डाईड शब्द खूप महत्त्वाचा आहे की हा एक्झाम्पल हे डेथ ऑफ पार्टनर या टॉपिकवरचं आहे, हे या शब्दामुळे लक्षात येते। मी तुम्हाला सांगितलंय कालच, ॲडमिशन, रिटायरमेंट, डेथ असे 3 शब्द आहेत, किंवा ॲडमिट केलं आहे, रिटायर्ड झाला आहे पार्टनर, किंवा डाईड झाला आहे असं आपल्याला सांगण्यात येतं। त्यावरून तो एक्झाम्पल जे आहे, प्रॉब्लेम जो आहे तो त्या टॉपिकवरचा आहे, आपण असं लक्षात घ्यायचं आहे आणि त्याप्रमाणे आपण उदाहरण सोडवायचं आहे। त्यानंतर जर डाईड झाला असेल, रिटायर्ड झाला असेल, तर डेट लक्षात घ्या, 1 जुलै 2019 ही डेट आहे। आपलं क्लोजिंग बॅलन्स शीट आहे 31/3/19 आणि तो डाईड झालेला आहे 1 जुलै, म्हणजे किती महिने अंतर पडतंय,
तर 31 मार्च संपलेला आहे. त्यानंतर एप्रिल, मे आणि जुलैची ही 1 तारीख आहे. म्हणजे साधारणपणे 3 महिने मुक्ता आपली पार्टनर होती पण आता नाही आहे. मग आता हे मुक्ताचा 3 महिन्याचा हिशोब आपल्याला काय करावा लागणार आहे, तिचं प्रॉफिट असेल, तिचं काय जे देणं असेल ते सगळं आपल्याला शोधावं लागेल आणि कॅपिटल वगैरे सगळं काय जे द्यायचं ते आपण आता सांगितल्याप्रमाणे कृती करणार आणि तिचे काय देणं असेल ते देणार. मग आता इथे ह्या डाईट शब्दाखाली आणि ह्या 1 जुलै 2019 खाली खूप महत्त्वाची आहे म्हणून अंडरलाईन करून ठेवा. त्यानंतर आता 8 डीचं आपलं झालेलं आहे. तर आता 2 नंबरचे ॲडजस्टमेंट पहा. द ड्रॉइंग ऑफ मुक्ता अप टू द डेट ऑफ हर डेथ अमाऊंटेड ₹10,000. म्हणजे मुक्ताने डेथ होण्यापूर्वी 10,000 रुपये ड्रॉइंग केलेले होतं, उचल घेतलेली होती, ॲडव्हान्स पैसे घेतलेले होते. म्हणून इथे 10,000 रुपये घेतल्याची त्या ठिकाणी ड्रॉइंग उचलल्याची किंवा ड्रॉइंगची एंट्री त्या ठिकाणी होईल आणि ड्रॉइंग अकाउंटला ट्रान्सफर केल्याची एंट्री करावी लागेल. मी तुम्हाला दोन्ही एंट्री त्या ठिकाणी दाखवतो. हे बघा, ड्रॉइंग 10,000 रुपये आहे आणि ड्रॉइंग आता मुक्ता कॅपिटल अकाउंट डेबिट 10,000 टू ड्रॉइंग अकाउंट क्रेडिट 10,000. म्हणजे मुक्ता कॅपिटल अकाउंटच्या डेबिटला जायचं, तिथं लिहायचं टू ड्रॉइंग अकाउंट 10,000 रुपये. आलं लक्षात? त्यानंतर आपण जर छोटंसं तुम्ही ड्रॉइंग अकाउंट ओपन करा. ड्रॉइंग अकाउंट ओपन केल्यानंतर आपल्या लक्षात येईल ड्रॉइंग अकाउंटच्या क्रेडिटला जायचं आणि तिथं लिहायचं बाय मुक्ता कॅपिटल अकाउंट 10,000 रुपये. त्याचप्रमाणे आता आपण ड्रॉइंग आहे म्हणजे संस्था त्याला आता काय करणार आहे, पैसे पेड करणार आहे आणि म्हणून बँक अकाउंट काय होईल, क्रेडिट होईल. आले लक्षात? आणि म्हणून बँक अकाउंट क्रेडिट होईल तर ड्रॉइंग आपण अकाउंट काय करणार, डेबिट करणार. मी इथे एंट्री होते ड्रॉइंग अकाउंट डेबिट 10,000 टू बँक अकाउंट क्रेडिट 10,000. मग आता इथे परत ड्रॉइंग अकाउंटच्या डेबिट साईडला जायचं, तिथे लिहायचं टू बँक अकाउंट 10,000 आणि बँक अकाउंटच्या क्रेडिटला जायचं आणि तिथे लिहायचं बाय ड्रॉइंग अकाउंट 10,000. आता ड्रॉइंग अकाउंट ऑटोमॅटिकली इथं काय होईल, तुमचं तुम्ही ओपन जरी केलं तरी 10,000ला ऑटोमॅटिकली क्लोज होऊन जाईल. मग आता 2 इफेक्ट द्यायचे तर आपल्याला, तुम्ही ड्रॉइंग अकाउंट छोटंसं तुमच्या वहीमध्ये काढा, त्याच्यामध्ये तुम्ही क्लोज करा. त्यानंतर आता 2 इफेक्ट द्यायचे, मुक्ता कॅपिटलच्या डेबिटला आणि बँक अकाउंटच्या क्रेडिटला. मग इथे मी बघा बँक अकाउंट काढले, त्याची ही क्रेडिट साईड, ओके. आणि इथं लिहिले पहा बाय ड्रॉइंग अकाउंट. एंट्री पहा काय दिसते, ड्रॉइंग अकाउंट डेबिट 10,000 टू बँक अकाउंट क्रेडिट 10,000. म्हणजे बँक अकाउंटच्या क्रेडिटला बाय ड्रॉइंग अकाउंट 10,000. आपली अगोदर ड्रॉइंग उचलल्याची एंट्री काय होते, मुक्ता कॅपिटल अकाउंट डेबिट टू ड्रॉइंग अकाउंट क्रेडिट. आता याची पण एंट्री पोस्टिंग पाहायला जाऊया. पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या डेबिट साईडला हे पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट साईड, इथं लिहायचं आहे टू ड्रॉइंग, मुक्ताच्या कॉलममध्ये लिहायचे 10,000. आली का एंट्री प्रमाणे पोस्टिंग, मुक्ता कॅपिटल अकाउंट डेबिट टू ड्रॉइंग अकाउंट क्रेडिट. अशा प्रकारे ड्रॉइंगचे 10,000चे तुम्हाला 2 एंट्र्या आणि त्याचे 2 इफेक्ट मी दाखविले आहे. त्यानंतर आता पहा पुढे 3 नंबर आहे, चार्ज इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग ₹1,000. तर इथे आपल्याला 1,000 रुपये, आता ते जे ड्रॉइंग होतं त्याच्यावर व्याज सुद्धा आपण संस्थेने काय केलेलं आहे, आकारलेलं आहे. या आकारलेल्या व्याजाची सुद्धा पुन्हा परत आता 2 एंट्र्या होतील आणि त्या ठिकाणी 4 अकाउंटला त्याचं पोस्टिंग होईल. म्हणजे पुन्हा परत आपल्याला 1,000 रुपये आपण मुक्ता कॅपिटल अकाउंटला काय करणार आहोत, ट्रान्सफर करणार आहोत. त्याच्या पण तुम्हाला मी एंट्री लगेच दाखवतो. इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग, हे बघा इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग ₹1,000. मग आता एंट्रीज पहिल्यांदा एंट्री होणार मुक्ता कॅपिटल अकाउंट डेबिट, सेम एंट्री आहे ड्रॉइंगची जशी झाली ना सेम, ड्रॉइंगच्या ऐवजी फक्त इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग येईल. तर पहा एंट्री मुक्ता कॅपिटल अकाउंट डेबिट 1,000 टू इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग अकाउंट क्रेडिट 1,000. म्हणजे आता परत मुक्ता कॅपिटलच्या डेबिटला जाणार, तिथं लिहिणार 1,000 रुपये आणि तिथं लिहायचं डेबिटला टू इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग, ओके. आता हे इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग 1,000 रुपये काय करायचं आहे, प्रॉफिट अँड लॉस सस्पेन्स अकाउंटला ट्रान्सफर करायचं आहे. कारण आपण हे वर्षाच्या आमध्येच आपण हे क्लोज करतोय सगळं काही हिशोब आणि म्हणून सस्पेन्स अकाउंटला आपल्याला ही अमाऊंट काय करावं लागते, ट्रान्सफर करावी लागते. हा जो आपल्याला इन्कम झाला आपण हा सस्पेन्स अकाउंटला ट्रान्सफर करून देणार आणि म्हणून इथे एंट्री झालेली आहे इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग अकाउंट डेबिट 1,000 टू प्रॉफिट अँड लॉस सस्पेन्स अकाउंट क्रेडिट 1,000. मग आता इथे पहा इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग आणि इथे इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग, म्हणजे तुम्ही जर इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग ओपन केलं तर त्याच्या क्रेडिटला पण 1,000 येतील, डेबिटला 1,000 येतील, इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग ॲटोमॅटिकली क्लोज होईल आणि मुक्ताच्या डेबिटला टू इंटरेस्ट आणि सस्पेन्स अकाउंटच्या क्रेडिटला बाय इंटरेस्ट. मग मी तुम्हाला आता दाखवते खालच्या वेळीला, हे बघा प्रॉफिट अँड लॉस सस्पेन्स अकाउंट आहे, इथे एंट्री पहा इंटरेस्ट अकाउंट डेबिट टू प्रॉफिट अँड लॉस सस्पेन्स अकाउंट. मग इंटरेस्ट सस्पेन्स अकाउंटच्या कुठं जायचं आहे, एंट्री प्रमाणे क्रेडिटला, तिथे लिहायचं बाय इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग 1,000 रुपये. आले इथपर्यंत बरोबर. त्यानंतर आता इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग जर ओपन केलं तर हे आहे इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग अकाउंट दिसते तुम्हाला, एंट्री प्रमाणे पोस्टिंग करायचं मुक्ताच्या इंटरेस्ट अकाउंट ड्रॉइंगच्या क्रेडिटला बाय मुक्ता. मग हे बघा
इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग इथे लिहिणार बाय मुक्ता कॅपिटल अकाउंट 1000 रुपये, आलं लक्षात. आणि इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग अकाउंट डेबिट टू प्रॉफिट अँड लॉस सस्पेन्स अकाउंट, इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग अकाउंटच्या डेबिटला टू प्रॉफिट अँड लॉस सस्पेन्स अकाउंट 1000 रुपये. तर अशा प्रकारे लगेच इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग अकाउंट सुद्धा ड्रॉइंग अकाउंट प्रमाणेच काय होते, जागेवर क्लोज होते. ओके, दोन्ही अकाउंट हे आपले क्लोज झालेले आहेत. मग आता आपण हा प्रॉफिट लॉस सस्पेन्सचा इफेक्ट तुम्हाला मी दाखवला 1000चा. आता आपण मुक्ता कॅपिटलच्या डेबिटला जाऊया. पार्टनर्स कॅपिटल अकाउंटकडे जायचं आहे आणि तिथे पाहिजे बघा टू इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग मुक्ताच्या कॉलममध्ये 1000 रुपये आले. कसं सर्वांच्या लक्षात आलं का? आता इंटरेस्ट ऑन ड्रॉइंगचे एंट्रीज आणि इफेक्ट दोन्ही तुम्हाला दाखवले आणि एंट्री लिहून दाखवल्यात का तुम्हाला समजण्यासाठी, आणि त्यानंतर तुम्ही पोस्टिंग सुद्धा तुम्हाला मी करून दाखवलंय. चौथी ॲडजस्टमेंट पहा आता, हर शेअर ऑफ गुडविल. हर म्हणजे कोणाचा? मुक्ताचा. मुक्ताचा शेअर गुडविलचं शेअरचं काय करायचं पहा, शुड बी कॅल्क्युलेटेड. कसा कॅल्क्युलेट करायचा आहे? 3 year purchase of the profit for the last 4 years which is where. म्हणजे त्यांनी काय सांगितलंय की मुक्ताचा गुडविलचा शेअर तुम्ही शोधा, त्याच्यासाठी तुम्हाला पुढील 4 वर्षाचा मागील प्रॉफिट दिलेला आहे, त्यातून तुम्ही 3 year परचेस त्या ठिकाणी गुडविलसाठी कॅल्क्युलेट करण्यासाठी घ्या. तर आपल्याला बघा नफा दिलाय, पहिलं वर्ष, दुसरं, तिसरं, चौथं 4 अमाऊंट आपल्याला दिलेले आहेत. मग आपण नेहमीप्रमाणे छानपैकी नोट काढायची, ॲव्हरेज प्रॉफिट काढा, त्यानंतर मग तुम्ही गुडविल काढा. गुडविल येईल तुमचं. गुडविल आल्यानंतर मग शेअर ऑफ मुक्ताच ऑफ गुडविल म्हणजे मुक्ताचा गुडविलचा हिस्सा काढा आणि तो मग तुम्ही काय करा, त्या ठिकाणी त्याची एंट्री आणि पोस्टिंग करा. मी याची तुम्हाला 4 नंबरच्या ॲडजस्टमेंटची नोट दाखवतो. बघा आता आपण गुडविल काढणार आहोत, मुक्ताचा शेअर त्यातून काढणार आहे. बघा इथे लिहिलेलं आहे ही 2 नंबरची ॲडजस्टमेंट. व्हॅल्युएशन ऑफ गुडविल, टोटल प्रॉफिट आपल्याला दिलाय 4 वर्षाचा, तो मांडून घ्यायचा. त्याची टोटल आली 4 लाख रुपये. ॲव्हरेज प्रॉफिट काढायचा, टोटल प्रॉफिट डिवायडेड बाय नंबर ऑफ इयर्स, बरोबर. म्हणजे एकूण नफा भागिले एकूण वर्ष, म्हणजे 4 लाख भागिले 4 बरोबर आलं 1 लाख रुपये. म्हणजे ॲव्हरेज प्रॉफिट आला आपला 1 लाख रुपये. त्यानंतर आपण गुडविल काढायचं. गुडविलचं सूत्र आहे ॲव्हरेज प्रॉफिट गुणिले नंबर ऑफ इयर परचेसेस. तर ॲव्हरेज प्रॉफिट आला 1 लाख रुपये, नंबर ऑफ इयर परचेसेस आपल्याला उदाहरणात दिलेले आहेत, तर त्यांनी सांगितले 3 घ्या. मग 1 लाख गुणिले 3 बरोबर 3 लाख रुपये आलं आपलं संस्थेचं एकूण गुडविल. टोटल गुडविल ऑफ फर्म 3 lakhs रुपीज. ओके, तर आता त्याच्यातला आपल्याला मुक्ताचा शेअर काढायचा. आता मुक्ताचा आपल्याला त्यांचा रेशो आपल्याला माहिती आहे, 2:1 आहे. म्हणजे मुक्ताचा शेअर किती आला? 1/4. आणि म्हणून ह्या 3 लाखाला 1/4 ने गुणा, म्हणजे मुक्ताचा तुमचा गुडविलचा हिस्सा मिळून जाईल. मग इथे तुम्ही लिहायचे 3 लाख गुणिले 1/4 बरोबर. मग कॅल्क्युलेशन करून उत्तर आलं आपलं 75,000 रुपये. आता हे 75,000 रुपये आलं हे मुक्ताचं गुडविल आले तुमच्या लक्षात. आता हे मुक्ताचं गुडविल, ही मुक्ता आता डाईट झालेली आहे, त्यामुळे तिच्या वारसदाराला किंवा तिचा जो कायदेशीर वारसदार असेल त्याला आपण हे सगळे बॅलन्स देणार आहोत. म्हणून इथे गुडविल आपल्याला त्या मुक्ताला काय करायचं आहे? देऊन टाकायचं आहे, आलं लक्षात. म्हणून इथे खाली आपल्याला बघा एंट्री होते गुडविल अकाउंट डेबिट 75,000 रुपये आणि टू मुक्ता कॅपिटल अकाउंट क्रेडिट 75,000 रुपये. अशा प्रकारे मुक्ताला त्या ठिकाणी गुडविल ट्रान्सफर केल्याची एंट्री करायची आहे. आणि त्यासाठी आपण मग गुडविल अकाउंट ओपन करा. मग इथे बघा खाली मी लगेच गुडविल अकाउंट ओपन केलेलं दिसते तुम्हाला सर्वांना. त्यानंतर एंट्री सांगते गुडविल अकाउंट डेबिट टू मुक्ता, म्हणजे गुडविलच्या डेबिटला जायचंय आणि तिथं लिहायचंय टू मुक्ता कॅपिटल अकाउंट. दिसते सर्वांना. आणि अमाऊंट आहे 75,000 रुपये. आणि हे 75,000 लगेच तुम्ही वाढलं गुडविल अकाउंट लगेच क्लोज करा किंवा नंतर केलं तरी चालेल. क्लोज करून 75,000 क्लोज करा. बॅलन्सिंग फिगर येते 75,000 रुपये. हे तुम्ही क्रमाक्रमाने क्लोज करा. आणि आलेली ही जी 75,000 रुपये आहे बॅलन्स शीटच्या पुढे घेऊन टाकायची. आसेट साईडला गुडविल 75,000 रुपये घेऊन टाकायचं. कळलं का सर्वांना गुडविल कसं शोधलंय? अवघड काहीच नाही. आपण हे ॲडमिशन टॉपिकमध्ये 2 नंबर 3 नंबरच्या व्हिडिओमध्ये त्याची आपण उदाहरणं घेतलेली आहेत. पहिल्यांदा काय केलं? टोटल प्रॉफिट काढला, त्यानंतर मग ॲव्हरेज प्रॉफिट काढला, त्याच्यानंतर गुडविल काढला, नंतर मुक्ताचा शेअर काढला, तिचा हिस्सा होता 1/4, म्हणजे एकूण गुडविल घेतलं, त्याला 1/4 ने गुणिले केलं, उत्तर आलं आपलं 75,000 रुपये. त्याची एंट्री केली. एंट्री काय होती ही मात्र लक्षात ठेवा. आपण आता इथे गुडविलची अमाऊंट नवीन जसं ॲडमिशनमध्ये नवीन पार्टनरला आपण आणायला सांगतो, म्हणून आपण म्हणतो कॅश ऑर बँक अकाउंट डेबिट टू गुडविल अकाउंट क्रेडिट. इथं उलट आहे, कारण आता हे गुडविल आपल्याला मुक्ताला देऊन टाकायचं आहे. म्हणून इथे एंट्री होते गुडविल अकाउंट डेबिट टू मुक्ता कॅपिटल अकाउंट क्रेडिट. आले तुमच्या लक्षात? तर अशा प्रकारची एंट्री त्या ठिकाणी होईल आणि आपण पोस्टिंग त्या ठिकाणी करणार. आणि इथे दिसते तुम्हाला केलेलं. मग आता इथे मुक्ता कॅपिटल अकाउंटच्या कुठं जायचं आहे? क्रेडिटला जायचं आहे. मग चला आता पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला.
इथे लिहायचं आहे बाय गुडविल अकाउंट आणि मुक्ताच्या कॉलममध्ये रक्कम लिहायची आहे 75,000 रुपये. आले सर्वांच्या लक्षात. चौथी ॲडजस्टमेंट मी तुम्हाला आता सोडून दाखवलेली आहे पूर्णपणे. 5 नंबर पहा. द डिसीज पार्टनर शेअर ऑफ द प्रॉफिट अप टू द डेट ऑफ डेथ टू बी कॅल्क्युलेटेड ऑन द बेसिस ऑफ ॲव्हरेज प्रॉफिट ऑफ लास्ट 2 years थर्ड अँड फोर्थ. म्हणजे जो डिसीज पार्टनर आहे म्हणजे मृत झालेला जो भागीदार आहे थोडक्यात मुक्ता, तर मुक्ताचा शेअर काढायचा आहे आपल्याला प्रॉफिटचा. मुक्ता शेअर ऑफ प्रॉफिट तो शोधायचा आहे. कुठपर्यंत शोधायचा आहे? अप टू द डेट ऑफ डेथ. हा या पॉईंट खाली महत्त्वाची अंडरलाईन करा. इथे विद्यार्थी लक्ष देत नाही. अप टू द डेट ऑफ डेथ म्हणजे डेटच्या तारखेपर्यंत. म्हणजे मी तुम्हाला त्यासाठी सांगितलं हे डाईड आहे ना, ही डेट, ही डाईडची डेट खूप महत्त्वाची आहे. या तारखेपर्यंत आपल्याला हिशोब काढायचा आहे. आपण मग अशी काढलाय पिरियड, किती महिने येतो? 3 महिने येतो. तर आता आपल्याला त्याची गरज असेल बघा. मग आता मुक्ता शेअर ऑफ प्रॉफिट याचं कॅल्क्युलेशन करत असताना पहिल्यांदा काय सांगितलं त्यांनी, शेवटचे जे 2 वर्ष आहेत त्याचं काय करा तुम्ही, प्रॉफिट घ्या आणि त्याची सरासरी घ्या आणि त्याच्यावरनं तुम्ही काय करा, टोटल संस्थेचा कॅपिटल काढा, टोटल संस्थेचा प्रॉफिट सर्च करा आणि टोटल प्रॉफिट आला म्हणजे 70,000 आणि 50,000 घ्या, त्याची दोघांची बेरीज करा, ती आली 1,20,000 भागिले 2, त्याचं ॲव्हरेज आलं 60,000. या 60,000चं काय करायचं आहे, मग तुम्ही संस्थेचं 60,000 आलं त्याच्यातून मग काय करायचं आहे, तुम्ही इथे 3 महिन्याचं काढायचं आहे. आपल्याला 3 महिन्याचं आवश्यक आहे, त्याची तुम्हाला मी नोट दाखवतो. त्याप्रमाणे तुम्ही काय करायचं आहे, कॅल्क्युलेशन करायचं आहे. कॅल्क्युलेशन ऑफ शेअर ऑफ प्रॉफिट किंवा कॅल्क्युलेशन ऑफ मुक्ता शेअर ऑफ प्रॉफिट. मग आता पहिल्यांदा काढायचं आहे चालू एकूण वर्षाचा आपल्याला प्रॉफिट काढायचा आहे. त्यांनी सांगितलं की मागील 2 वर्षाचा जो प्रॉफिट आहे तो तुम्ही घ्या, सरासरी त्याची घेऊन टाका. म्हणून इथे लिहायचं आहे प्रॉफिट ऑफ करंट इयर बरोबर ॲव्हरेज प्रॉफिट ऑफ लास्ट 2 years. आपल्याला 4 वर्षाचा नफा त्यांनी दिलेला आहे, त्यातले शेवटचे 2 वर्ष आपण घ्यायचे. 70,000 अधिक 50,000 त्याला भागिले करायचे 2, 1,20,000 भागिले 2. उत्तर आलेलं आहे 60,000 रुपये. दिसते सर्वांना? म्हणजे आपला एकूण वर्षाचा नफा आलेला आहे करंट इयरचा 60,000 रुपये. आता आपल्याला काय करायचं आहे, तिची डेथ कधी झाली? 1 जुलैला, म्हणजे 3 महिन्यानंतर झाली. मग 3च महिन्यामुक्त आपल्याकडे पार्टनर म्हणून या वर्षामध्ये होती. मग 3 महिन्याचा हिशोब काढायचा. हा किती महिन्याचा आला मग प्रॉफिट? 60,000 रुपये एका वर्षाचा, म्हणजे किती महिन्यांचा? 12 महिन्यांचा. आता आपल्याला काढायचा किती महिन्यांचा? 3 महिन्याचा. म्हणून इथे मांडणी व्यवस्थित करा. प्रॉफिट ऑफ प्रपोर्शनेट पिरियड फ्रॉम 1 एप्रिल 2019 टू 1 जुलै 2019 दॅट इज 3 months. म्हणजे 1/4/2019 पासून तर 1/7/2019 पर्यंत किती महिने होतात? 3 महिने. मग 3 महिन्याचं कॅल्क्युलेशन आपण करायचंय. मग खाली म्हणायचंय प्रॉफिट फॉर 3 months बरोबर. 3 महिन्याचा नफा काढायचा. आज 60,000 वर्षाचा आहे, मग 3 महिन्याचा काढायचा असेल तर 60,000 गुणिले आपण 3 महिने म्हणून 3 अंश स्थानी मांडायचं, एकूण वर्षाचे महिने 12 म्हणून 12 छेदस्थानी मांडायचं, गुणिले 3/12 बरोबर 15,000 रुपये. मांडणी करताना मी जसं दाखवले तसं न मांडता तुमच्या वहीमध्ये 3/12 अशी मांडणी करा, बरोबर, स्पष्ट दिसलं पाहिजे. तर इथे 15,000 कॅल्क्युलेशन करून उत्तर आलं. म्हणजे 3 महिन्याचा प्रॉफिट किती आला? आता विद्यार्थी मित्रांनो 15,000 रुपये आला. येते तुमच्या लक्षात सर्वांच्या? आधी वर्षाचा काढला आपण, त्याच्यानंतर मग 3 महिन्याचा काढला, तो आला 15,000 रुपये. आता आपल्याला मुक्ताचा काढायचा आहे. मुक्ताचा हिस्सा किती? यांच्यामध्ये 2:1 प्रमाणे, म्हणजे 1/4 हिस्सा आहे. मग या 15,000 1/4 काढायचा. म्हणजे इथे तुम्ही मांडणी करताना काय करायचं, 15,000 गुणिले 1/4. तुम्ही जरा माझ्यासारखं लिहायचं नाही, तुम्ही 1/4 वहीमध्ये लिहायचे आणि मग कॅल्क्युलेशन करा. तर कॅल्क्युलेशन करून उत्तर येतं 3,750 रुपये. म्हणजे मुक्ताचा प्रॉफिटमधला हिस्सा आला आहे 3,750 रुपये. तर हे 3,750 रुपये आता आपण काय करणार, मुक्ताला देऊन टाकणार. म्हणजे मुक्ता कॅपिटल अकाउंट काय होणार आहे, क्रेडिट होणार आहे. तर काय एंट्री होते ते पहा. पण इथे आपल्याला अजून आपण हा मध्येच हिशोब करतोय म्हणून ही जी अमाऊंट आहे प्रॉफिटची, ही आपल्याला प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला लगेच टाकता येणार नाही, कारण मध्येच आपला वर्षाच्या मध्ये हिशोब चाललाय. तर मगाशी पण आपल्याकडे इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग आला होता, ते पण आपण काय केलं, प्रॉफिट अँड लॉस सस्पेन्स अकाउंटला टाकलं. इथे 3,750 ही अमाऊंट सुद्धा काय करायची, सस्पेन्स अकाउंटलाच टाकायची. मग आता त्यासाठी एंट्री पहा काय होते, प्रॉफिट अँड लॉस सस्पेन्स अकाउंट डेबिट 3,750 टू मुक्ता कॅपिटल अकाउंट क्रेडिट 3,750. हा पॉईंट खूप महत्त्वाचा आहे. ही प्रत्येक उदाहरणामध्ये तर डेथ चॅप्टरमध्ये आपल्याला प्रत्येक वेळेस जी अमाऊंट येईल प्रॉफिट, ही प्रॉफिट अँड लॉस सस्पेन्स अकाउंटला ट्रान्सफर करायची आहे. किंवा जर आपल्याला प्रॉब्लेममध्ये अजून काही त्यावर ॲडजस्टमेंट सांगितली असेल, काही इन्फॉर्मेशन दिली असेल तर त्याप्रमाणे कृती करायची. नाही जर काही दिलं असेल तर आपण प्रॉफिट अँड लॉस सस्पेन्स अकाउंटला काय करायची,
ट्रान्सफर करून टाकायची आणि याप्रमाणे एंट्री करायची. एंट्री आली सर्वांच्या लक्षात. मग आता हे बघा इथे इफेक्ट जाणारे पहिल्यांदा प्रॉफिट अँड लॉस अकाउंट सस्पेन्स अकाउंटच्या डेबिटला टू मुक्त कॅपिटल. मग तुम्हाला मी आता सस्पेन्स अकाउंट दाखवतोय. हे आहे आपलं प्रॉफिट अँड लॉस सस्पेन्स अकाउंट, त्याची आहे डेबिट साईड. इथे आलंय पहा टू मुक्ता कॅपिटल अकाउंट 3750 दिसतंय. तर हे अकाउंट तुम्ही तुमच्या वहीमध्ये ओपन करायचं आहे. आपल्याला पुस्तकामध्ये दिलेलं नाही, आपल्याला हे समजण्यासाठी सर्व छोटे छोटे अकाउंट ओपन करावे लागणार आहेत. तर एंट्री कळाली तुम्हाला, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट टू मुक्त कॅपिटल अकाउंट क्रेडिट 3750. आता आपण प्रॉफिट लॉसच्या डेबिटला हा इफेक्ट दिलाय, दुसरा इफेक्ट द्यायचा आहे मुक्त कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला. मग आता आपण जायचं आहे पार्टनर्स कॅपिटल अकाउंटकडे. हे आहे पार्टनर्स कॅपिटल अकाउंट, त्याची ही क्रेडिट साईड. इथे लिहायचं आहे बाय प्रॉफिट अँड लॉस सस्पेन्स अकाउंट, आलं का नाव बरोबर. आणि अमाऊंट लिहायची मुक्ताच्या कॉलममध्ये 3750 रुपये. आले सर्वांच्या लक्षात. आपली एंट्री काय होती, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट लॉस सस्पेन्स अकाउंट डेबिट 3750 टू मुक्त कॅपिटल अकाउंट क्रेडिट 3750. मग बरोबर मुक्त कॅपिटलच्या क्रेडिटला बाय प्रॉफिट अँड लॉस सस्पेन्स अकाउंट 3750 रुपये. कळालं का एंट्री आणि त्याची इफेक्ट. आता परत आपण उदाहरणाकडे थोडीशी नजर मारूया. तर 5 नंबरची जी ॲडजस्टमेंट होती त्याची पण नोट तुम्हाला मी अतिशय सविस्तरपणे काढून दाखविलेली आहे. मी ज्या नोट्स काढून दाखवलेल्या आहेत, जे अकाउंट ओपन केलेले आहेत, तुम्ही तुमच्या वहीमध्ये उदाहरण सोडवताना हे पुन्हा ओपन करा आणि 1-2 वेळा नाही, तुम्हाला पाहिजे तितक्या वेळा हे उदाहरण नोट्ससह सोडवा. कारण तुम्ही जर हे पुन्हा पुन्हा सोडवलं, नोट्स पण पुन्हा पुन्हा काढल्या तर हे उदाहरण तुम्हाला सोडवणं सोपं जाईल. त्याचबरोबर डेथ चॅप्टरमध्ये कधी कधी नोट्स लिहिण्याला सुद्धा मार्क दिले जातात परीक्षेसाठी, बोर्डाच्या परीक्षेच्या पेपरमध्ये. त्याच्यामुळे तुम्ही नोट्स सुंदरपणे नोट्स मी जशा काढून दिलेल्या आहेत अगदी त्याप्रमाणे काढायला शिका, कारण नोट्सला सुद्धा मार्क असतात. बोर्डाच्या पेपरमध्ये डेथ चॅप्टरच्या नोट्सला मार्क आलेले आहेत. आले का तुमच्या लक्षात. तर ठीक आहे. तर आता ही 4 नंबरची नोट्स आहे, छान मांडून दाखवली तुम्हाला मी. 5 नंबरची पण दाखवलेली आहे. त्याचप्रमाणे आता आपल्या ज्या इन्फॉर्मेशन ॲडजस्टमेंट होत्या त्या संपल्यात. आपल्याला त्यांनी प्रिपेअर करायला सांगितलेलं आहे. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट एक 7-8 ओळींचं तयार करायचं, पार्टनर्स कॅपिटल एक 7-8 ओळींचं, बॅलन्स शीट करायचं एक 10-15 ओळींचं. आणि इथे शब्द वापरला आहे कंटिन्यूइंग फर्म, म्हणजे आता एक पार्टनर जर गेला तर उरलेले पार्टनर ती संस्था काय करतात, पुढे कंटिन्यू चालू ठेवू शकतात. परंतु त्या सर्व पार्टनरच्या करारामध्ये अगोदर हा निर्णय झालेला पाहिजे. करारामध्ये लिहिलेलं असेल की तुम्ही एखादा पार्टनरचा मृत्यू झाल्यास इतर असलेले सध्या परिस्थितीमध्ये जिवंत असलेले पार्टनर ती संस्था पुढे कंटिन्यू चालू ठेवू शकतात. असा करार असेल तर मग इथे करार आहे म्हणून इथं नाव आलेलं आहे कंटिन्यूइंग फर्म. आणि गिव्ह वर्किंग नोट्स, बघा क्वेश्चनमध्ये आपल्याला दिलेलं आहे गिव्ह वर्किंग नोट्स ऑफ प्रॉफिट ऑफ गुडविल, म्हणजे तुम्ही त्या प्रॉफिट ऑफ गुडविल म्हणजे थोडक्यात एकूण नफा कसा काढला, त्याच्यानंतर तुम्ही मुक्ताचा शेअर कसा काढला, याची नोट्स त्यांना या ठिकाणी हवी आहे. तर आपण सर्वच नोट्स या ठिकाणी सुंदरपणे काढून दिलेल्या आहेत. तुम्ही सुद्धा तुमच्या वहीमध्ये सुंदरपणे लिहून काढा. तर आता आपण पुन्हा उदाहरणाकडे जायचे, जे जे राहिले ते घेण्यासाठी. एकदा रेखा कॅपिटल घेतले, फक्त केटस बिल्स पेपर राहिले 8,000 2,000 तुम्ही नवीन बॅलन्स शीटला लिहून टाका. हे बघा नवीन बॅलन्स शीट आपले केटस 18,000, बिल्स पेबल 2,000 रुपये, आलं लक्षात. आणि आपली एकच आयटम होता शिल्लक राहिलेला फर्निचर रुपये, ॲसेट साईडचा बाकी सगळं घेतलेलं आहे फर्निचरचं, फर्निचर सोडून. तर 30,000 रुपये फर्निचर जसं तसं नवीन बॅलन्स शीटला घेऊन टाका. आणि आपण बॅलन्स शीट कोणत्या तारखेचं बनवतोय यालाही लक्ष द्या. डाएटची जी डेट आहे, बरेच विद्यार्थी इथे डेट टाकताना चुकतात की डाएटची जी डेट आहे 1 जुलै 2019 ही या ठिकाणी यायलाच पाहिजे, आलं लक्षात. कारण हे आपण 3 महिन्यानंतरच बॅलन्स शीट बनवतोय, लगेच हिशोब करतोय, कारण आपला पार्टनरची डेट झालेली आहे त्या दिवशी. म्हणून तर कारण आपण तिथपर्यंतचा हिशोब आपल्याला काय करायचा आहे, क्लिअर करायचा आहे. तिथून पुढे परत नवीन हिशोब सुरू होईल, आलं लक्षात. तर अशा प्रकारे आपण त्या ठिकाणी 5वी ॲडजस्टमेंट आपण त्या ठिकाणी पूर्ण दाखवलेली आहे. आणि आता मला वाटतं 5, 1 नंबर 2 नंबर 10,000च्या एंट्री झाल्यात, 1,000 सर्व आता ॲडजस्टमेंट झाल्यात. आता सर्व ॲडजस्टमेंट आपण 2दा राऊंड मारलेला आहे प्रॉब्लेमला आपल्या, एकदा डिटेल आणि एकदा आपण काय राहिले का पाहण्यासाठी. त्यानंतर आपल्याला जे क्रम दिलेले आहेत मी तुम्हाला अकाउंट क्लोज करण्याचे, की पहिल्यांदा जे क्लोज करायचे गुडविल अकाउंट. आणि गुडविल सोबत या उदाहरणामध्ये आपण काय काय केलेलं आहे की प्रॉफिट अँड लॉस सस्पेन्स अकाउंट ओपन केलं आहे, तुम्ही ड्रॉइंग अकाउंट ओपन केले तुमच्या वहीमध्ये, इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग सुद्धा अकाउंट ओपन केलेलं आहे. हे सगळे अकाउंट काय करायचे, पहिल्यांदा क्लोज करून टाकायचे. म्हणून आपण आता पहिल्यांदा जाऊया गुडविल अकाउंटकडे. हे आहे गुडविल अकाउंट, 75,000 रुपयाला क्लोज झालेलं दिसते सर्वांना. हा बॅलन्स असेट साईडला घेऊन टाकायचा आहे 75,000 रुपये.
त्याच्यानंतर क्लोज करायचं आहे आपलं प्रॉफिट अँड लॉस सस्पेन्स अकाउंट. इथे तुम्हाला दिसतंय डेबिटला 3750 आलेत. याकडे लक्ष द्या, कारण हे अकाउंट आपल्याला पुस्तकात दिलेलं नाही आणि हे खूप महत्त्वाचं आहे. तर इथे डेबिटला 1000 रुपये आलेले आहेत अगोदर इंटरेस्ट ऑन ड्रॉइंगचे, आणि मग आपण क्लोज करतोय 3750ला. बॅलन्सिंग फिगर आली आपली 2750 रुपये. त्याला नाव द्यायचं आहे बाय बॅलन्स कॅरीड डाऊन. आता ही अमाऊंट प्रॉफिट अँड लॉस अकाउंट सस्पेन्सची कुठे लिहायची? बॅलन्स शीटच्या असेट साईडला. आणि म्हणून आपण आता असेट साईडला जायचे. तुम्हाला मी दाखवतो लगेच. हे बघा, प्रॉफिट अँड लॉस सस्पेन्स अकाउंट दिसते असेट साईडला. अमाऊंट आलेली 2750 दिसते, बॅलन्सिंग फिगर आलेली. मग ती कशी आली? तर इथे तुम्हाला मी कंसामध्ये ते पण दाखवलंय की 3750 वजा 1000 रुपये इंटरेस्ट ऑन ड्रॉइंगचे. मग नोटमध्ये सुद्धा अकाउंटला तेच आपण केलेलं आहे, जेणेकरून तुमच्या लक्षात येईल. दिसते तुम्हाला इंटरेस्ट ऑन ड्रॉइंगचीच ते 1000 रुपये आहेत. इथे इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग इथे दाखवलेलं आहे 1000 रुपये. कळालं तुम्हाला सर्वांना? त्याच्यानंतर आपल्याला क्लोज करायचं आहे इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग अकाउंट. ते सुद्धा इथे बघा ऑटोमॅटिकली काय होते? क्लोज होते. तुम्ही वैध ड्रॉइंग अकाउंट काढले ते त्या ठिकाणी क्लोज होते. म्हणजे आपल्याला 4-5 अकाउंट आपले काय झालेत? क्लोज झाले. आणि त्यानंतरचा मग आपला क्रम आहे प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट क्लोज करणे, कॅपिटल अकाउंट क्लोज करणे, त्यानंतर बँक अकाउंट क्लोज करणे, आणि बॅलन्स शीट ऑटोमॅटिकली क्लोज होणार. क्रममध्ये ॲडमिशन आणि डेथमध्ये काही फरक नाही आहे, सारखंच आहे. तर मग इथे आपण आता एक क्लोज करायचं आहे. प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट क्लोज करायचं आहे. इथे पहा, तुम्हाला दिसतंय सर्वांना की ऑलरेडी हा एकच आयटम डेबिटला आलेला आहे, आणि क्रेडिटला मात्र प्लांट अँड मशिनरी हा पण एकच आयटम आलेला आहे. मग क्रेडिटची बेरीज झाली 10,000 रुपये आणि डेबिटची बेरीज झाली 2000 रुपये. डिफरन्स किती आला? त्यामुळं 8000 रुपये आलेले. 8000 रुपये त्यांचा रेशो आहे, आपल्याला माहीत आहे. किती रेशो दिलेला आहे त्यांचा? 2:1:1. या प्रमाणामध्ये आलेले 8000 रुपये काय करा? डिस्ट्रीब्यूट करा. म्हणजे याला 4ने आपण डिवाइड केलं, 2 अधिक 1 अधिक 1, तर 4 2 8, प्रत्येकी 2000. आणि म्हणजेच रेखाचा 2 हिस्सा आहे म्हणून त्याला 2 गुणिले 2000 तर 4000 येईल. मेनकाला 2000 आणि मुक्ताला 2000. तर अशा प्रकारे ह्या आलेल्या प्रॉफिटचं काय झालेलं आहे? डिस्ट्रीब्युशन झालंय. 2:1:1 या प्रमाणात 8000 रुपये आपण वाटले आहेत. आले लक्षात? तुम्ही छानमध्ये याची वाटल्याची वहीमध्ये नोट काढा. रेखाच काय? आता समजा रेखाचा शेअर काढायचा असेल प्रॉफिटचा, रेखा शेअर ऑफ प्रॉफिट इज इक्वल टू कसं मांडणार? 8000 गुणिले 2/4. उत्तर येईल 4000 रुपये. ओके, अशा प्रकारे दोघींचं मांडा आणि कॅल्क्युलेशन करा. आता इथे एंट्री झाली विद्यार्थी मित्रांनो. इथे 8000ला तर बघा प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट 10,000 क्लोज झालंय, बरोबर. आणि इथे एक एंट्री पण झाली लगेच, प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट डेबिट टू रेखा कॅपिटल अकाउंट क्रेडिट, टू मेनका कॅपिटल अकाउंट क्रेडिट, आणि टू मुक्ता कॅपिटल अकाउंट क्रेडिट. इथे जनरल एंट्री झाली. आणि या आता कॅपिटल अकाउंटच्या कुठे जायचं आपल्याला पोस्टिंग करायला? क्रेडिट साईडला. चला आता पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला आपण क्रेडिट साईडला आलोय. तिथे लिहायचं आहे बाय प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट. जे नाव दिलेलं आहे आपल्याला क्वेश्चन मध्ये तेच नाव आपण वापरायचं आहे. रिव्हॅल्युएशन असेल तर रिव्हॅल्युएशन वापरा, प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट असेल तर ते वापरा. बघा मी इथे लिहिलेलं आहे प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट एंट्रीप्रमाणे. कंसात म्हणायचे प्रॉफिट, ज्याचं त्याचं प्रॉफिट त्याच्या कॉलममध्ये लिहून टाका. रेखाला 4000, मेनकाला 2000 आणि मुक्ताला 2000 रुपये. तर अशा प्रकारे आपण ही एंट्री केली. प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट डेबिट टू मेनका, रेखा आणि मुक्ता कॅपिटल अकाउंट क्रेडिट. त्याप्रमाणे एंट्री आणि पोस्टिंग केले. सर्वांना समजले इथपर्यंत? आपला आता कॅपिटल अकाउंट प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट या ठिकाणी क्लोज झालेला आहे. इथपर्यंत सर्वांना समजलंय? आता आपण जायचे क्लोज करायला पार्टनर्स कॅपिटल अकाउंट, बरोबर. इथे आपण नेहमीप्रमाणे आता क्लोजिंगला सुरुवात करायची. रेखाच्या कॉलममध्ये जर पाहायला गेलं तर त्या ठिकाणी काहीही आलेलं नाही. इकडे क्रेडिटला जर पाहायला गेलं तर मात्र 3 आयटम आले, त्याची बेरीज आली आहे 72,000 रुपये. मग तीच आपली काय असेल? बॅलन्सिंग फिगर असेल. मग दोन्हीकडे 72,000ला क्लोज करा. बॅलन्स कॅरी डाऊन त्या ठिकाणी 72,000 रुपये रेखाच्या कॉलममध्ये लिहून टाका. त्याचप्रमाणे मेनकाच्या कॉलममध्ये डेबिटला काहीच आलेलं नाही. मेनकाच्या क्रेडिटला आलेलं आहे 76,000 रुपये. तेच दोन्हीकडे लिहा. बॅलन्सिंग फिगर सुद्धा काय आली? 76,000 रुपये आली. म्हणजे मेनकाचा सुद्धा जो कॅपिटलचा बॅलन्स आलेला आहे क्लोजिंग बॅलन्स 76,000 रुपये. मुक्ताच्या डेबिटला, आता मुक्ता आपली डायरेक्ट झाली, तिला आपण सगळं तिचा हिस्सा सगळं काय काय ते देऊन टाकणार आहे. म्हणून मुक्ताची डेबिटची बेरीज आलेली आहे कारण आता आपण बघतो की इथे मुक्ताच्या कॉलममध्ये 2 अमाऊंट आलेले आहेत, 10,000 रुपये आणि 1,000 रुपये. आणि क्रेडिटला मात्र किती आलेले आहेत? 1,18,750 रुपये. आलं लक्षात? मग 1,18,750 वजा हे 11,000 करा.
मग या 1,18,000तून इथं 11,000 गेले तर खाली किती राहिले? 1,07,750 रुपये. तर ही जी अमाऊंट आहे 1,07,750 रुपये ही आपण मुक्ताच्या वारसदाराला देणार आहोत किंवा त्यांचा जो कायदेशीर त्यांचा जो नेमलेला कोणी प्रतिनिधी असेल त्याला देणार. म्हणून इथे म्हटलेलं जातं या अमाऊंटला काय नाव द्यायचंय? आपण बाकीच्यांना आपण नाव दिले काय बॅलन्स कॅरीड डाऊन, म्हणजे हे आता बॅलन्स शीटला जाणार. परंतु ही अमाऊंट आपल्याला देऊन टाकायची मुक्ताला, मुक्ताच्या वारसदाराला, मुक्ताचा जो कायदेशीर प्रतिनिधी असेल त्याला. तर मग इथे आपण ती अमाऊंट मुक्ता एक्झिक्युटर लोन अकाउंटला काय करायची आहे? ट्रान्सफर करायची आहे. हे नाव तुम्ही खास करून लक्षात ठेवा, एक्झिक्युटर लोन अकाउंट. कारण डेट चॅप्टरमध्ये ही जी अमाऊंट डाईड पार्टनरला जी अमाऊंट द्यायची असते ती ही एक्झिक्युटिव्ह लोन अकाउंटला ट्रान्सफर करायची असते किंवा एक्झाम्पलमध्ये जसं सांगितलं असेल त्याप्रमाणे ट्रान्सफर करायची. काही सांगितलं नाही तर मग एक्झिक्युटिव्ह लोन अकाउंटला ट्रान्सफर करायची. आणि कोणाच्या? तर जे डाईड पार्टनर आहे त्याच्या. म्हणजे इथे मुक्ता डाईड पार्टनर आहे म्हणून मुक्ताच एक्झिक्युटिव्ह लोन अकाउंट असं लिहायचं आणि इकडे अमाऊंट त्यासमोर त्या ठिकाणी ती आलेली असेल. ही आहे आपली बॅलन्सिंग फिगर मुक्ता कॅपिटल अकाउंटची. आले सर्वांच्या लक्षात इथपर्यंत? तर अशा प्रकारे आता आपण तिन्ही पार्टनर्स कॅपिटल अकाउंट क्लोज झालेला आहे. आता आलेली तिन्ही अमाऊंट आपण काय करणार आहोत? ट्रान्सफर करणार आहोत. आता ही जे 72,76,000 जातील नवीन बॅलन्स शीटला. दिसते सर्वांना बॅलन्स शीट? इथे कॅपिटल अकाउंट म्हटलंय रेखा आणि मेनका आणि मुक्ता. बर, आता हे रेखाला आले 72,000, मेनकाला आले 76,000 रुपये आणि मुक्ताच्या रिप्रेझेंटेटिव्ह लोन अकाउंट किंवा त्याला आपण शब्द वापरतो मुक्ताच एक्झिक्युटिव्ह लोन अकाउंट. म्हणजे एक्झिक्युटर म्हटलं तरी चालेल, रिप्रेझेंटेटिव्ह म्हटलं तरी चालेल. मुद्दाम दोन शब्दांचा वापर आपण या ठिकाणी केला आहे की दोन्ही शब्द तुम्हाला काय होतील त्यामुळे माहिती होतील. तर अशा प्रकारे ही मुक्ताचा जो प्रतिनिधी आहे त्याला 1,07,750 रुपये आपण काय करणार? देऊन टाकणार. तर अशा प्रकारे इथे आपण पोस्टिंग केलं की आपलं मग शेवटचा टप्पा आहे बॅलन्स शीट ऑटोमॅटिकली क्लोज होते. तर हे सर्व केल्यानंतर बॅलन्स शीट आपल्याला 2,75,750 ला काय झालेलं दिसेल? क्लोज झालेलं दिसेल. तर या ठिकाणी आपलं संपूर्ण उदाहरण सर्व ॲडजस्टमेंटसह मी तुम्हाला डिटेलमध्ये सोडून दाखवलेलं आहे. तर सर्वांनी पुन्हा एकदा सोल्युशन पाहायचं असेल तर आपण आता सोल्युशनकडे जाऊया. तर बघा इथे तुम्हाला दिसत आहे प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट दिसते सर्वांना. त्यानंतर आता खाली दिसत आहे पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. त्यानंतर खाली दिसत आहे तुम्हाला बॅलन्स शीट, न्यू बॅलन्स शीट आणि डेटकडे लक्ष द्या, खूप महत्त्वाचं आहे. 1 जुलै 2019. बरेच विद्यार्थी इथं चुकणार आहेत, पिरियड काढायला चुकू नका. 3 मंथ्स दिसते सर्वांना बॅलन्स शीट? ठीक आहे. तर आता आपण जाणार आहोत पुढच्या नोट्सकडे. नोट्स पण एकदा पाहून घ्या कशा काढलेल्या आहेत. बघा कॅल्क्युलेशन ऑफ शेअर ऑफ प्रॉफिटची ही नोट्स आहे. आधी म्हणजे तिचा आपण एकूण वर्षाचा नफा काढला, त्यातून मग 3 महिन्यांचा काढला, त्याच्यातून नंतर मुक्ताचा काढला आणि काढलेला आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला, सस्पेन्स अकाउंटला आणि मुक्ताच्या कॅपिटलला ट्रान्सफर केला. ठीक आहे. त्यानंतर आता पहा व्हॅल्युएशन ऑफ गुडविलची पण नोट्स पाहून घ्या. त्यानंतर हे आहे गुडविल अकाउंट. त्यानंतर ड्रॉइंगच्या एंट्री कशा झाल्या त्या पाहून घ्या, ते खूप महत्त्वाचं आहे. त्याचप्रमाणे इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग सुद्धा पाहून घ्या. त्यानंतर त्याच्या खाली आपली नोट आहे इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग अकाउंट आपण काढलेलं होतं. इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग अकाउंट क्लोज केलेलं आहे ऑटोमॅटिकली. आता विद्यार्थी मित्रांनो, माझा व्हिडिओ आवडला असेल तर थंबच्या बटनावरती क्लिक करायला विसरू नका. सर्वांनी थंबच्यावरती क्लिक करा. त्याचबरोबर ज्यांनी सेटिंग केलेलं नाही त्यांनी सेटिंग करून घ्या, त्यासाठी पुढील व्हिडिओ लगेच पाहू शकता. त्याचबरोबर प्रत्येक व्हिडिओच्या मी लिंक्स या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत. प्रत्येक व्हिडिओच्या शेवटीसुद्धा सर्व, आता अकाउंट टॉपिक असेल तर अकाउंटचे सर्व व्हिडिओच्या लिंक्स आयकॉन तुम्हाला राईट साईडला दिसेल. व्हिडिओ पाहता पाहता त्याच्यावर क्लिक केल्यास तुम्हाला सर्व व्हिडिओ दिसतील. लेफ्ट साईडला क्लिक केल्यास त्याच्या पुढचा जो क्रमाने येणारा व्हिडिओ असेल तो त्या ठिकाणी तुम्हाला दिसेल. तर आपण आता पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत 12वे अकाउंट 0503 आणि उदाहरण घेणार आहोत आपण
पुढचं 2 नंबरचं त्यातलं पार्ट ए पाहणार आहोत. आलं लक्षात तुमच्या? इथे थंब दाखवलेला आहे, त्याच्या खाली 8 अंक आलेला आहे, म्हणजे हे लाईक केलेले आहेत. तुम्हाला खरंच व्हिडिओ जर आवडला तर इथे तुम्ही प्रत्येक व्हिडिओला लाईक करू शकता. त्याच्यानंतर शेअर बटन आहे, जर तुम्हाला दुसऱ्याला पाठवायचं असेल तर तुम्ही यावरनं क्लिक करून दुसऱ्याला व्हॉट्सॲपवरती त्याची लिंक पाठवू शकता. त्यानंतर डाउनलोडसुद्धा करता येऊ शकतो, सेव्ह आपण करून ठेवू शकतो. त्यानंतर त्याच्या खाली बघा चॅनलचं नाव दिसत आहे, PS कॉमर्स डिजिटल ऑनलाईन लर्निंग. त्याच्यासमोरच एक रेड कलरमध्ये कॅपिटल लेटरमध्ये सबस्क्राईब हा शब्द दिसत आहे. तर या शब्दावरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर त्याचा रंग बदलतो, ब्लॅक कलर येतो आणि पास्ट टेन्स तयार होतो. डी हे अक्षर त्याला जोडलं जातं आहे. सबस्क्राईब त्या ठिकाणी तयार झालेला आहे. त्यानंतर त्याच्यासमोर लगेच एक बेलचे बटन, घंटासारखे बसले, घंटा जशी मंदिरामध्ये असते तसे एक बटन समोर येते, त्यावरती क्लिक करायचं आहे. त्यामध्ये 3 ऑप्शन्स ओपन होतात, ऑल, पर्सनलाइज्ड आणि नन. तर त्यापैकी ऑलवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर बघा उजव्या बाजूला यू विल रिसीव ऑल नोटिफिकेशन्स. त्यामुळे तुम्हाला आता सर्व नोटिफिकेशन्स, मी जेवढे व्हिडिओ अपलोड केल्यानंतर तुम्हाला त्याची लगेच नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवरती येईल आणि तुम्हाला आल्यानंतर तुम्ही लगेच व्हिडिओ पाहायला सुरुवात करू शकता. Thanks for watching my video.